जर तुम्ही माझ्या पद्धतीने ही चटाकेदार आणि वल्ली भेळ घरी करून खाल्ली ना तर तुम्हालाही इतकी आवडेल की तुम्ही याला रोज रोज बनवून खाता। तर याला बनवायसाठी सगळ्यात पहिले की वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि पाण्यामध्ये थोडीशी चीज आणि गूळ टाकायचं आणि त्याला भिजत ठेवायचं। मग त्यावर लेगिसिक भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये टाकायचं मुरमुरे, बारीक शेव, मोठी शेव, बारीक चिरलेला कांदा, टमाटर, कैरी, मग मिरची पावडर, मीठ, कोथिंबीर टाकायची आणि मग चिंचेचं आणि गुळाचं पाणी टाकून घ्यायचं आणि शेवटला त्याच्यावरून लिंबू पिळून त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मग काय झाली आपली मस्त अशी चटाकेदार भेळ तयार। आता भेळ तर खाल्ली पण त्यानंतर हा पसारा आवरायचा मला कंटाळा आला होता म्हणून मी त्याला तसंच सोडून दिलं आणि गेले माझे हेअर केअर रुटीन करायला। तर आजकाल ना मी माझ्या केसासाठी युज करते हा बेअर अनॅटॉमीचा हेअर ग्रोथ सिरम। आता काही दिवसापूर्वी ना माझे बरेचसे केस गळायला लागले होते, टक्कल पडायला लागलं होतं आणि कपाळ पण पूर्ण उघडत दिसायला लागलं होतं। असं वाटत होतं की याचं लवकरच काही नाही केलं ना तर मी पूर्ण टकलीच होऊन जाईल। मग काय मी ऑनलाईन शोधलं तिथं मला हे सिरम दिसलं, मी लगेच त्याला ऑर्डर केलं। यामध्ये ना रोजमेरी, रेड एन्सिल आणि राईस वॉटर आहे आणि हे खूप लाईट वेट, वॉटर बेस्ड आणि नॉन स्टिकी आहे आणि आपल्या डोक्यामध्ये लवकर अब्झॉर्ब होऊन जातं। 3 आठवड्यापासूनच थोडे थोडे बेबी हेअर दिसायला लागले होते आणि 4 आठवड्यामध्ये क्लिअरली फरक दिसायला लागला। मी ना याला 3 महिन्यासाठी रोज वापरून पाहिलं आणि त्याच्यानंतर डिफरन्स तुम्ही बघू शकता। बघा किती मोठा डिफरन्स झालेला आहे आणि हे क्लिनिकली प्रूव्ह आहे की ह्या सिरमने 3 महिन्यात 20,000 पेक्षा जास्त केस येतात। आता तुम्हीच बघा माझे केस किती दाट झाले। मला ते हेअर ग्रोथ सिरम खूपच जास्त आवडलं। पण जर तुम्हाला पण ट्राय करायचं असेल तर कमेंट मध्ये लिंक बोला, मी तुम्हाला लिंक पाठवून देते।